नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी टेक या यूट्यूब चॅनलवरती. मी प्रथमेश आज तुमच्यासाठी अशी एक यूट्यूबच्या रिलेटेड माहिती घेऊन आलो आहे जी ऐकून तुम्हाला खरंच खूप आनंद होईल आणि तुमचा त्रास कमी होणार आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर. हे असणार आहे यूट्यूबच्या मॉनिटायझेशनच्या रिलेटेड. खूप दिवसानंतर यूट्यूबने मॉनिटायझेशनच्या पद्धतीमध्ये काही बदल केलेले आहेत, काही अपडेट केलेले आहेत. त्याच्या रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे. याच्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलूच. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन जरूर दाबा. तर यूट्यूब मॉनिटाईज करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काही बेसिक क्रायटेरिया असतो, तो आधी समजून घेणं गरजेचं आहे. तर तो बेसिक क्रायटेरिया काय असतो की यूट्यूब तुमचा मॉनिटाईज करायचा, नवीन चॅनल तुम्ही ओपन केलाय तर तुम्हाला मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला मिनिमम तुमचे 1000 सबस्क्रायबर तुमचे झालेले हवेत तिथे, बरोबर. त्याच्यानंतर वॉच टाइम तुमचा 4000 तासांचा वॉच टाइम हवा. इफ सपोज तुमचा शॉर्टचा चॅनल असेल, तुम्ही शॉर्ट्स वगैरे अपलोड करत असाल त्याच्यावरती, तर तुम्हाला त्याच्या शॉर्ट्सवरती व्ह्यूज 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज येणं गरजेचं आहे. हा होता बेसिक क्रायटेरिया. हा तुम्हाला फुलफिल केल्यानंतर तुम्ही तुमच्या ॲडसेन्ससाठी किंवा ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकत होता. हा होता बेसिक क्रायटेरिया. हा तुम्ही क्रायटेरिया पास केल्यानंतरच तुम्ही ॲडसेन्ससाठी अप्लाय करू शकत होता, बरोबर. यूट्यूबने याच्यामध्ये काहीही बदल केलेला नाही. बदल याच्यामध्ये केला आहे की ॲडसेन्सची जी टेक्निक आहे, जी पद्धत आहे, ती यूट्यूबने खूप सोपी केली आहे आपल्यासाठी.